नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण एक्झरसाइज 1.2 सेट या एक्झरसाइजमधली बघितलेली आहे. नोट्स जे पाठवलेले आहेत ते आपल्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचे. पुढे आपण आता घेत आहोत वेन डायग्राम, सबसेट आणि युनिव्हर्सल सेट. तर वेन डायग्राम म्हणजे काय? तर जॉन वेन हा एक मॅथमॅटिशियन होऊन गेला आहे. त्यांनी काय केलं तर त्यांनी सेटला रिप्रेझेंट करण्यासाठी नवीनच डायग्राम शोधून काढलेली आहे. त्यालाच म्हणतात वेन डायग्राम्स. जॉन वेन वॉज द फर्स्ट हू यूज्ड क्लोज्ड फिगर्स टू रिप्रेझेंट सेट. These representation are called Venn diagrams. Figures like square, rectangle, triangle, circles or any figure which is closed is used. म्हणजे square, rectangle, triangle, circles or any figure of leaf or any figure can be used to represent set. For example, A is the set having 5 elements 1, 2, 3, 4 and 5. By Venn diagram we can represent such as we draw rectangle. In that rectangle we write the name of the set A and we put all the elements one by one in that rectangle. Second example, B equal to curly bracket A, E, I, O, U. These are the 5 vowels in English alphabet. We use circle for that. We write name of the set B in that circle and we write all the vowels one by one in that figure. There is no need that first one is right first, but we can write all the elements in that figure. This figure is closed, not open by any side, therefore it is called as Venn diagram. The second part is subset. What is subset? या सबसेटला उपसंच सुद्धा म्हणतात. If A and B are two sets and every element of set B is present in set A and set A contains some more elements, then set B is called subset of set A. A आणि B हे दोन सेट असतील आणि B हा सेट स्मॉलर सेट असेल, A हा सेट बिगर सेट असेल, तर B मधले सर्वच्या सर्व एलिमेंट ए या सेटमध्ये असतील आणि ए या सेट बिगर असल्यामुळे त्यात आणखी काही एलिमेंट आहेत. म्हणजे ए हा सेट बी या सेटपेक्षा ग्रेटर झाला, तर बी या सेटला ए या सेटचा सबसेट म्हणतात. कधी? जर बीचे सर्वच्या सर्व एलिमेंट्स ए या सेटमध्ये आहेत. इट इज रिटन ॲज बी subset A and read as B subset A. एक एक्झाम्पल घेतलेला आहे. A equal to curly bracket 1, 2, 3, 4, 5 and B contains elements 2 and 4. Every element in set B is present in set A. बघा 2 पण आहे आणि 4 पण आहे. म्हणजे Bचे सर्वच्या सर्व एलिमेंट A मध्ये आहेत आणि A मध्ये अजून काही एलिमेंट्स आहे 1, 3, 5 हे जास्तीचे एलिमेंट्स आहे. म्हणजे A इज बिगर दॅन सेट B. देअरफॉर वी कॅन राईट ॲज सेट B इज सबसेट ऑफ सेट A. वेन डायग्रामने हे दाखवलेलं आहे. रेक्टँगलमध्ये सेट A काढलेला आहे, त्यात 1, 2, 3, 5, 4 हे एलिमेंट्स आहेत. पण 2 आणि 4 हे दोन एलिमेंट मी सर्कलने दाखवलेले आहे आणि तिथे सेट बी लिहिलेला आहे. म्हणजे बी हा सेट पूर्णतः एमध्ये आहे आणि एमध्ये काही एलिमेंट्स आहेत 1, 3, 5 जे बीमध्ये नाही, या सर्कलच्या बाहेर आहेत ते. म्हणून बी हा सबसेट आहे एचा. आपण जे सेट शिकलेलो आहे, सेट ऑफ नॅचरल नंबर्स, सेट ऑफ होल नंबर्स,
सेट ऑफ इंटीजर, सेट ऑफ रॅशनल नंबर, सेट ऑफ रियल नंबर. यात सेट ऑफ रियल नंबर इज greatest set, and therefore all these are subset of set R. N is subset of W, W is subset of I is subset of Q, Q is subset of R. म्हणजे राईट हँड साईडला येणारे जे सेट्स आहेत त्यामध्ये अगोदरच्या सेटमध्ये असणारे सर्वच्या सर्व एलिमेंट्स आहेत आणि काही एलिमेंट्स जास्तीचे आहेत. तो सेट मोठा आहे. हे सर्व ग्रेटर होत गेलेले आहेत आणि लेफ्ट साईडचा जो सेट आहे तो सबसेट असल्यामुळे त्यात एलिमेंट्स हे कमी आहेत. आता सबसेटच्या प्रॉपर्टीज बघू. फर्स्ट प्रॉपर्टी आहे एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इटसेल्फ. प्रत्येक सेट हा स्वतःचा सबसेट असतो. ए सबसेट ऑफ ए. एमध्ये जे एलिमेंट्स आहे ते एचमध्ये असतील, दुसऱ्यांमध्ये असणार नाही, म्हणून ए हा स्वतःचा सबसेट झाला. नंतर एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट. व्हॉट इज एम्प्टी सेट? एम्प्टी सेट इज द सेट हॅविंग नो एलिमेंट. आता जर त्यामध्ये एलिमेंटच नाही तर तो व्हेरी स्मॉल सेट अँड देअरफॉर इट इज सबसेट ऑफ एनी सेट ए. ज्यामध्ये एलिमेंट्स आहेत अशा सेटचा तो सबसेट झाला. नंबर 3 प्रॉपर्टी, इफ ए इक्वल टू बी देन ए सबसेट ऑफ बी अँड बी सबसेट ऑफ ए. जर ए आणि बी हे इक्वल सेट्स असतील, इक्वल सेट्स म्हणजे दोघांमध्येही सेम एलिमेंट्स आहेत, तर ए हा बीचा सबसेट होईल, बी हा एचा सबसेट होईल. फोर्थ प्रॉपर्टी आहे इफ ए सबसेट ऑफ बी अँड बी सबसेट ऑफ ए देन ए इक्वल टू बी. म्हणजे ए हा बीचा सबसेट, बी हा एचा सबसेट. एकमेकांचे जर हे सबसेट असतील याचा अर्थ सेट ए आणि सेट बी हे इक्वल सेट झाले. एक एक्झाम्पल घेतलेला आहे. इफ ए इज द सेट हॅविंग एलिमेंट्स 1, 3, 4, 7, 8 देन राईट ऑल पॉसिबल सबसेट्स ऑफ ए. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की सबसेटमध्ये कमी एलिमेंट्स असतात आणि दिलेल्या सेटमध्ये ज्याचा तो सबसेट असतो त्यामध्ये जास्तचे एलिमेंट्स असतात. ए हा बिगर सेट आहे. आता आपल्याला स्मॉल असणारे सेट्स सर्व लिहायचे आहेत. मी इथे भरपूर सेट्स लिहिलेले आहेत. बघा, काही सेट्स असे घेतले की ज्यामध्ये यातलेच एक एक एलिमेंट आहेत. काही सेट्स असे घेतले की ज्यामध्ये 2 एलिमेंट्स घेतलेले आहेत डिफरंट कॉम्बिनेशन्सनी. काही सेट्स असे आहेत की ज्यामध्ये 3 एलिमेंट्स घेतले आहेत. एक्स, वाय, झेड या सेटमध्ये 4 एलिमेंट्ससुद्धा घेतलेले आहेत. यामध्ये मग एकच एलिमेंट जास्तीचा झाला. अशा वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्स घेऊन तुम्ही अनेक सेट लिहू शकता. एवढे सेट लिहिण्याची गरज नाही. पॉसिबल सबसेट्स लिहा म्हटल्यानंतर ओन्ली 4 या 5 आपण लिहू शकतो आणि हे फक्त तुमच्या प्रॅक्टिससाठी दिलेलं आहे. त्यानंतरचा आहे पार्ट युनिव्हर्सल सेट. आता हा युनिव्हर्सल सेट काय आहे? युनिवर्स तुम्हाला माहिती आहे, विश्व. याला विश्वसंचच म्हणतात. विश्वसंच हा सर्वात मोठा संच असतो. जर एक्सप्लेन करायचं झालं तर द बिगर सेट विच विल अकोमोडेट ऑल द गिवन सेट्स अंडर कन्सिडरेशन इज नोन ॲज युनिव्हर्सल सेट. आपण जे काही आपल्या प्रॉब्लेम्समध्ये एक्झाम्पल्स घेतलेले आहेत त्या सर्व सेट्स गृहीत धरून सर्वात मोठा जो सेट असतो की ज्या सेटमध्ये घेतलेले सर्व सेटमधले एलिमेंट्स असतात, तर असा सेट हा युनिव्हर्सल सेट म्हणून गृहीत धरला जातो आणि हा सेट यू या अक्षराने दर्शवतात, कॅपिटल यू. फॉर एक्झाम्पल, ए हा असा सेट आहे ज्या सेटमध्ये 9th एचे सर्व स्टुडंट आहेत. बी हा असा सेट आहे ज्यामध्ये 9th बीचे सर्व स्टुडंट्स आहेत. सी हा असा सेट आहे ज्यामध्ये 9th सीचे सर्व स्टुडंट्स आहेत. आता इथे सेट ए बी सीमध्ये वेगवेगळ्या स्टँडर्ड्सचे वेगवेगळ्या सेक्शन्सचे स्टुडंट्स आहेत.
पण जर आपल्याला 9th क्लासचा एखादा सेट तयार करायचा असेल तर आपण काय करू, आपण या सेक्शन ए बी सी मधल्या सर्व स्टुडंटला एकत्र करू, गॅदर करू, कलेक्शन करू. तर काय होईल, सेट ए, सेट बी, सेट सीचं कॉम्बिनेशन केल्यानंतर, कलेक्शन केल्यानंतर जो बिगर सेट तयार होईल त्याला आपण युनिव्हर्सल सेट म्हणू. If we gather all the students of class A, B, C, then new set is formed. The set is called as universal set. U equal to curly bracket students in 9th A, students in 9B, students in 9C, curly bracket complete. Universal set is denoted by U and Venn diagram is represented by rectangle. This is important because only universal set U is denoted by rectangle. इतरही आपण दाखवू शकतो सेट रेक्टँगलने, पण युनिव्हर्सल सेटसाठी आपण फक्त रेक्टँगलच वापरायचा आहे. इतर सेटसाठी आपण कोणतेही फिगर, क्लोज्ड फिगर यूज करू शकतो, पण युनिव्हर्सल सेटसाठी इतर फिगर्स यूज करण्यापेक्षा फक्त रेक्टँगलच वापरायचा आहे. धन्यवाद.